अरे बाबा सांगितलं असतं पण ज्ञानेश्वर माऊलीला सांगितलं निवृत्तीनाथांनी
या जगात सगळ्यात मोठी कुठली गोष्ट आहे माहितीये का? कुठली? गगनाहुनी वाढ नाम आहे. गगनात सुद्धा त्याला जागा अपुरी पडेल इतकं मोठं म्हणले नाम आहे. म्हणून काय सांगितले माहिती? काय सांगितले? नामाचे त्रितळ साधन सोपे जळतील पापे जन्मांतरी नलावे सायासे जावे वळंतरा सुखे तो घरा नारायण ठाई की बैसोनी करायचं चित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ या विनाशका अनेक साधन वाहते सान विठोबाची तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी शाणा तो धनी घेतो येते. जो मूर्ख असेल तो इथं बसणार नाही. जन्माचा बुद्धी काय म्हणा काहीतरी ते कीर्तनाने कान गेली की पाकवती झाली. भजन भजनाचं नाव काढू नका. म्हणून तुकाराम महाराजांनी एक म्हण करून ठेवलेले जन गाईला अभंग त्याचा होईल भयाभंग आणि जन गाईली लावली त्याचा झेंडा त्रिभुवन. आता जो माणूस हरिनामाच्या नादाला लागला त्याचा भयाभंग झालेला कुठं ऐकलंय? पण तुकाराम महाराज काय म्हणते ती जन गाईला अभंग त्याचा होईल भयाभंग. पण त्याने ती भयाभंग कशाचा होईल? केलेल्या पापाचा भयाभंग. तुम्ही कुशल म्हणता भैया आलीवाला भैया ठोसवाला भैया मग ती म्हणतात बरोबर आहे. भैया मग तुम्ही बघा म्हणता भैया मग भैया म्हणजे काय खाली जण गाईला लावलं त्याचा होईल भयभंग. जण गाईला लावली त्याचा झेंडा त्रिभुवन. लावणीचे प्रकार किती आले? तीन कुठले कुठले सांगा बघू. म्हणते तीन म्हणते मला काय माहिती. लावणीचे प्रकार तीन बरोबर आहे. एक दारू एक बाहेर जाणार एक जुगार. जर एखाद्या वेळेस दारू पिऊन माणूस मरण जर पावला काय म्हणा शेजारची माणसं काय म्हणते ती चांगला होता होतो दारू पित नव्हता करायचा अजून 10 वर्ष झाला बरोबर आहे. त्याच्या पापाचा झेंडा तो लागला. कशाचा लागला? पापाचा. केलेल्या पापाचा. म्हणून शरी देवाचा हरिनाम आणि पाऊलं पाऊलं रामा भूमीवरील माता काय म्हणणार बाबा 18 वर्षाच्या वयात आले की माझं शिवाय तिथे घेतलेच बघा. नाही बरोबर आहे म्हणणार तू माझं चालू ना. पण बापाला माहिती नसतं किंवा आईला माहिती नसतं. जसा जसा एक एक दिवस पालटत जातो तसा तसा त्याच्या आयुष्यातला एक एक दिवस कमी होत जातो. बरोबर आहे. कारण का तो काळ जे आहे ना तो काळ त्याच्यावरती झडप मारण्यासाठी टपून बसलेला असतो. त्याला जन्माला घातलाय पण ह्याचा एक दिवस कमी कधी होईल आणि याला मी लवकर कधी घेऊन जाईल हा काळाची झडप त्याच्यावर बसलेली असते. बरोबर आहे. ती माया कशी माहिती का? त्याची माया बसलेली जागा काय उठवत नाही. कोण काम धंदा सांगित नाही. डोळ्याने दिसत नाही. कानानं ऐका येत नाही. तोंडात गराळ भेटल्या तू म्हणतोस ती बरोबर आहे. काय जर मला न्यायला आला आई बाप काय सोडणार नाही हो. त्या काळाला काय अडणार नाही. पण तुला माहिती नाही बाबा काय आणि माझा आई बाप जरी मला सोडणार नसले तरी माझ्या पाठीमागं मायदारी माणसं आहेत ती. कुठं पडणारी मोठी असतात मोठी माणसं. एका मांडीचा मी 25 भाव आहे.
किती मांडीचं? एका मांडीला 25 भाव बरोबर आहे. आणि एका मांडीला 25 भाव. आमच्या 25 भावात एक बहीण आहे. मोठा कुटुंब आहे आणि एक बहीण असं माझी स्वतःची बायको आहे. बायको जर नुसती आली का नाही तर तुझा काय नऊ यम जरी आला का नाही तर ताणून मारला असती बायको आहे. हो नाही बरोबर आहे. ही तुम्हाला काहीतरी आपल्याला काहीतरी होणं मोकळं व्हायचे. अरे बरोबर आहे. बायको माझ्या ऐकत नाही. आलीच भांडण म्हणजे करायला काळ आला तर तिला आली ना बायको. आडूनार नव काळाला ताणून मारी. असली बायको आहे वाईट. आलीच असतं. पण हे आई बंधू भाव आणि बायको कशा आहे माहिती का? कशी आहे ती? आणि सोनं बिना बंधू रामा. सोनं बिना बंधू रामा, पाठीची बागी दे. सोनं बिना बंधू रामा, पाठीची बागी दे. सोनं बिना बंधू रामा, पाठीची बागी दे. आता चिकाची काठी ना, सुंदर राहिली. चिकाची काठी ना, आता सुंदर राहिली. आता तुम्ही काय म्हणला? सोनं बिना बंधू, पाठीची बहीण आणि शेजारची कामिना दूर राहीना म्हणजे ही सुद्धा सोडवणार नाही. तुला असं वाटतंय? वाटते हो. नक्की नक्की हो. अरे ही जरी सोडणार नसती ती 100% 100%. 100% काय म्हणा 100% काय हो 100%. आता तिथे म्हटलं बोलायला लागलं. बरं का? हा? हे जरी मला सोडणार नसले बरोबर आहे. तरी आमचा मोठा बुडका आहे आहे का? आंब्याचा का फणसाचा? कशाच आहे? अरे बाबा आमच्या भावकीचा मोठा की बुडका. बरोबर भावकी आली तर आणि भावकीने जर मला येडा टाकला आणि मध्ये जर मला घेतला हा? आणि जर येऊन न्यायला आला तर काय करणार भाऊकी? काय होईल माहितीये का? हा? मोठाचं बंडल ठेवतील बांधून यमला देतील. हा. यातल्या आणि एक बंडल म्हणजे रिश्वत. तो म्हणला हे काय पाहिजे भागन तसं दुसरा घे पण त्याला सोडून टाक. पण त्याला सोडून टाक. छे छे. असं होणार नाही. हा बरं. नाही होणार. म्हणजे काय हा चुकला नाही माणसाला. म्हणजे काळाची उडी ही कायम मागे राहिलेली आहे मागे राहिलेले. असं ना. आणि सोयी रे